शासकीय अध्यापक विद्यालय येथे राष्ट्रीय कीटकजन्य कार्यक्रम चे आयोजन दिनांक 30 ऑगस्ट 2025 शहरी आरोग्य केंद्र पठाण चौक अंतर्गत पठाण चौक येथे शासकीय अध्यापक कॉलेज दीप्ती जुने अमरावती शहर येथे माननीय डॉक्टर विशाल काळे सर वैद्यकीय आरोग्य अधिकारी मनपा अमरावती तसेच माननीय डॉक्टर शरद जोगी जिल्हा हिवताप अधिकारी यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार व डॉक्टर निगार खान स्त्री वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रीय कीटकजन्य कार्यक्रमांतर्गत डेंग्यू मलेरिया चिकनगुनिया तसेच स्क्रब टायफस व इतर कीटकजन्य आजाराविषयी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला। याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विकास गावंडे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले, तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर रुपेश खडसे साथरोग अधिकारी मनपा अमरावती, तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर अश्विनी भिलावेकर वैद्यकीय अधिकारी तसेच डॉक्टर अस्मिता मुंद्रे वैद्यकीय अधिकारी पठाण चौक यांनी भूषवले, तर कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक श्री हैदर अली आरोग्य निरीक्षक, श्री दीपंकर बरडे आरोग्य सेवक पठाण चौक, श्री शशांक निवाने आरोग्य सेवक मसाजगंज, श्री महेंद्र रामटेके आरोग्य सेवक हैदरपुरा हे होते। विद्यालयातील शिक्षकवृंद यांनी प्रमुख पाहुणे तसेच प्रमुख अतिथी व मार्गदर्शक यांचे फूल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री हैदर अली यांनी सविस्तरपणे कीटकजन्य आजार हा कशामुळे होतो, त्याचे लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना कशा कराव्यात याविषयी सखोल माहिती दिली। तसेच श्री दीपंकर बरडे यांनी कीटकजन्य आजारा फैलाव थांबवण्यासाठी विद्यालयात उपस्थित असलेले 80 विद्यार्थी व विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना प्रत्येक विद्यार्थ्यांनी जर आपल्या परिसरातील शेजारील नागरिकांना तसेच नातेवाईकांना कीटकजन्य आजाराविषयी माहिती दिली तर या कार्यक्रमाचा प्रचार व प्रसार बराच मोठ्या प्रमाणात होईल याविषयीची माहिती दिली। तसेच आशा स्वयंसेविका हे आरोग्य विभागाचा कणा असून डोअर टू डोअर भेटीदरम्यान आरोग्याविषयी सर्व माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा काम त्या करता आहेत, यासाठी त्यांचे कौतुक केले। तसेच याप्रसंगी सर्व कर्मचाऱ्यांना तसेच शिक्षकवृंद व भावी शिक्षक शिक्षिका यांना श्री दीपंकर बरडे यांनी कीटकजन्य आजारांविषयी शपथ दिली। तसेच डॉक्टर अश्विनी भिलावेकर वैद्यकीय अधिकारी यांनी हेल्थ इज वेल्थ या विषयावर भावी शिक्षक शिक्षकांना मार्गदर्शन केले। त्याचप्रमाणे डॉक्टर अस्मिता मुंद्रे वैद्यकीय अधिकारी यांनी सर्व्हायकल कॅन्सर तसेच स्त्रियांचे आजार या विषयावर भावी शिक्षिका यांना मार्गदर्शन केले। याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर रुपेश खडसे साथरोग अधिकारी मनपा अमरावती यांनी कर्मचाऱ्यांचे तसेच आशा स्वयंसेविका यांचे भरभरून कौतुक केले। त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाचा प्रसार व प्रचार हा आपल्यापुरता मर्यादित न ठेवता तो स्थानिक नागरिकांपर्यंत पोचवावा याविषयी भर दिला। उद्याचे होणारे भावी शिक्षक यांनी जर समाजाला आजच्या या कार्यक्रमातून बोध घेऊन त्याचा निष्कर्ष काढला तर नक्कीच समाजाला फायदा होईल याविषयीचे उद्गार सरांनी काढले। तसेच शिक्षक व डॉक्टर हे दोन्ही वर्ग समाजाचे धागे दोरे असून ते समाजाला घडवतात व समाजाचे आरोग्य निरोगी ठेवतात, जेणेकरून एक सुदृढ व सक्षम पिढी तयार व्हावी। या शिक्षक व डॉक्टर तसेच आरोग्य कर्मचारी हे धडपडत असतात हे त्यांच्या संबोधनातून सांगण्याचा प्रयत्न केला। सरते शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष भाषण डॉक्टर विकास गावंडे प्राचार्य शासकीय अध्यापक विद्यालय यांनी झालेल्या कार्यक्रमाची सांगता करून प्रत्येकाने केलेल्या मार्गदर्शनाचा भावी शिक्षक व शिक्षिका यांनी लाभ घ्यावा, जेणेकरून समाज जागृत होईल व सरांनी कार्यक्रमाची प्रशंसा करून सांगता केली। याप्रसंगी शहरी आरोग्य केंद्र पठाण चौक येथील आरोग्य सेविका श्रीमती वैशाली भुरणाचे, श्रीमती दीपा खिराळे, श्री ऐफाजुद्दीन अन्सारी आरोग्य सेवक व सर्व आशाताई उपस्थित होते। तसेच याप्रसंगी शासकीय विद्यालयाचे डॉक्टर इमरान खान युसुफ खान, श्री प्रशांत देवतळे, श्रीमती फराह आतिफकाजी, श्रीमती मेहपजी अब्दुल रऊफ, कुमारी सानिया फरहीन अध्यापकाचार्य, श्री सूरज इंगळे व प्रथम व द्वितीय वर्ष विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते। आरोग्य कर्मचारी मेरे वरिष्ठ आरोग्य कर्मचारी इसमें उपस्थित है, जैसे कि कोई हैदरपुरा से है, कोई मसानगंज से, मुरानागर कॉलोनी से, और इस आरोग्य सेवा का जो दुआ मानते हैं, जो कि सेंट्रल गवर्नमेंट उसको दुआ मानते हैं, लेकिन मैं बोलता हूँ कि डोर टू डोर विजिट करके हम सभी के घरों में जाके आरोग्य विषय जो भी बातचीत आपके पास पहुंचने का जो जरिया है वो हमारे आशा स्वयंसेविका दाई, उनके लिए एक तारीफ।